नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं प्रीती बरोबर. आता आपण तिसरी केस बघणार आहोत, व्हीपी कुमार वेल्लू वर्सेस बार काउन्सिल ऑफ इंडिया. काय झालंय बघा ह्या केसमध्ये. व्हीपी कुमार वेल्लू हे सिटी ऑफ मद्रासचे गव्हर्नमेंट प्लीडर आहेत. म्हणजे मद्रास कॉर्पोरेशनच्या ज्या काही केसेस असणार आहेत त्या सगळ्या केसेस मध्ये मद्रास कॉर्पोरेशन कडून जर बाजू मांडायची असेल तर ती बाजू कोणाला मांडावी लागेल, तर व्हीपी कुमार वेल्लू ऍडव्होकेटना मांडावी लागेल. आता यांच्यावरती असा आरोप आहे की यांनी वेळोवेळी ज्या केसेस त्यांच्याकडे आल्या त्या केसेसमध्ये निग्लिजन्स केला, म्हणजे निष्काळजीपणा केला. काही केसेसमध्ये त्यांनी लवकर वकीलपत्र भरलं नाही, काही केसेसमध्ये ते लवकर हजर राहिले नाहीत. कधी त्यांनी स्टे ऑर्डरसाठी जे डिपॉझिट अमाऊंट भरायची होती ती वेळेत भरली नाही, तर कधी त्यांनी लवकर से दिला नाही, रिटर्न स्टेटमेंट दिली नाही. आणि त्यामुळे बहुतांशी वेळेला सिटी ऑफ मद्रासच्या विरुद्ध एक्स पार्टी म्हणजे एक बाजूने निकाल लागून सिटी ऑफ मद्रासच्या विरुद्ध निकाल लागला. त्यामुळे त्यांच्यावरती निष्काळजीपणाचा आरोप आहे. बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे त्यांच्या विरुद्ध तक्रार करण्यात आली. बार काउन्सिल ऑफ इंडियानं म्हटलं की व्हीपी कुमार वेल्लू यांच्याकडून निग्लिजन्स झालेला आहे, पण तो निग्लिजन्स काही त्यांनी जाणीवपूर्वक केलेला नाहीये. कुठलाही डेलिब्रेट निग्लिजन्स त्यांच्याकडून झालेला नाहीये आणि त्यामुळे त्यांच्याकडून जो निग्लिजन्स झालेला आहे तो कन्स्ट्रक्टिव्ह निग्लिजन्स झालेला आहे, म्हणून त्यांना रिप्रिमांडची शिक्षा दिली. आता रिप्रिमांड म्हणजे काय, तर सगळ्यात सोपी किंवा सगळ्यात साधी शिक्षा जी असते ती असते रिप्रिमांडची शिक्षा. या शिक्षेमध्ये दोषी व्यक्तीला समज देऊन सोडलं जातं. तर रिप्रिमांडची शिक्षा व्हीपी कुमार वेल्लू यांना बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या डिसिप्लिनरी कमिटीने दिलं. पण व्हीपी कुमार वेल्लू यांनी त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये अपील केली, कारण त्यांचं मत आहे की त्यांनी निष्काळजीपणा केलेला नाहीये. तर त्यांच्या स्टाफ कडून त्यांना बदली होऊन मद्रासला आल्यानंतर वेळोवेळी जे डॉक्युमेंट मिळायला पाहिजे होते ती कागदपत्र त्यांना लवकर मिळाली नाहीत आणि त्यामुळे त्यांच्याकडून वेळ झालेला आहे. सुप्रीम कोर्टानं पूर्ण केसचा सारासार विचार करून व्हीपी कुमार वेल्लू यांनी जो केलेला निष्काळजीपणा आहे तो जाणीवपूर्वक नाही, तर स्टाफनी त्यांना लवकर कागदपत्र काही वेळेला न दिल्यामुळे तो निग्लिजन्स म्हणजेच निष्काळजीपणा झालेला आहे. म्हणून त्यांना जी बार काउन्सिल ऑफ इंडियाने रिप्रिमांडची शिक्षा दिलेली होती ती शिक्षा रद्द केली आणि त्यांनी कुठलाही प्रोफेशनल मिसकंडक्ट म्हणजे व्यावसायिक गैरवर्तवणूक केलेली नाही असा निकाल दिला.